नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनवर आज रफिक शेख यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की आपल्या चॅनलवरील चर्चा तुमची आमची हे सदर आम्हाला खूप आवडतं आणि या सदराच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारायला आवडतं आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्याकडनं मिळालेली उत्तरं ही आमच्या ज्ञानात भर घालतात. म्हणूनच आम्हाला सर्वदर्शन आवडतं. आणि ते असंही म्हणतात, ज्यांनी कुणी अद्यापर्यंत सर्वदर्शन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी त्वरेनं ते सबस्क्राईब करावं, आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करावेत आणि शेअर करावेत. त्यांच्या मतानुसार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग म्हणजे काय आणि शिवाय कल्याण ते लातूर हा प्रस्तावित असलेला ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. आपल्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या रिसर्च टीमला आपला प्रश्न सोपविला आणि तिने दिलेले उत्तर आपण बघूया. कल्याण ते लातूर या दरम्यान प्रस्तावित असलेला हा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग महाराष्ट्राचा दळणवळण क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणणारा प्रकल्प ठरणार आहे. ग्रीनफील्ड म्हणजे असा मार्ग जो पूर्णपणे नवीन जागेतून जातो जिथे आधी रस्ता नव्हता. शिवाय या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती घेत असताना आपल्याकडे लक्षात येईल की कमी होणारे अंतर आणि वेळ सध्या कल्याणहून लातूरला जाण्यासाठी साधारण 8 ते 10 तास लागतात. या द्रुतगती मार्गामुळे हे अंतर अवघ्या 4 ते 5 तासात पार करणे शक्य होणार आहे. शिवाय कनेक्टिव्हिटी खूप चांगली राहणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गासारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना जोडला जाऊ शकतो, ज्यामुळे मराठवाडा आणि कोकण यांच्यातील संपर्क वाढणार आहे. आर्थिक विकासाचा विचार केला तर या मार्गामुळे लातूर, धाराशिव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कृषी आणि औद्योगिक उत्पादनांना मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचणे सोपे जाणार आहे. या बाबीवर अधिक चर्चा करायची जर ठरवली तर सर्वप्रथम आपण या मार्गाचा नकाशा आणि त्या संदर्भातली माहिती बघूया. हा प्रस्तावित कल्याण, अहमदनगर, धाराशिव, लातूर द्रुतगती मार्ग साधारणपणे 400 ते 450 किलोमीटर लांबीचा असेल. हा मार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 4 जिल्ह्यांना जोडेल. 1. ठाणे किंवा कल्याण या मार्गाचे सुरुवातीचे टोक जे मुंबई उपनगरांना जोडेल. त्यानंतर अहमदनगर उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मध्यवर्ती जिल्हा असेल. धाराशिव किंवा उस्मानाबाद मराठवाड्यातील प्रवेशद्वार आणि विकासासाठी महत्त्वाचा टप्पा. लातूर या मार्गाचे शेवटचे टोक आणि मराठवाड्यातील प्रमुख व्यापारी केंद्र हे असेल. या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग जुन्या कल्याण निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला समांतर किंवा त्याला पर्याय म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटातील विशेषतः माळशेज घाट वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होईल. यासोबतच आणखी जरी काही विचार केला तर त्या महामार्गाची म्हणजे द्रुतगती मार्गाची काही तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत का असाही प्रश्न येऊ शकतो. हा रस्ता एक आधुनिक अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असेल. त्याचं कारण असं आहे, लेनची संख्या. हा मार्ग सुरुवातीला 4 ते 6 पदरी असण्याची शक्यता आहे, जो भविष्यात गरज पडल्यास 8 पदरी करता येऊ शकतो. डिझाईन स्पीड. या रस्त्यावरून वाहने 120 किलोमीटर तास किंवा प्रति तास या वेगाने धावू शकतील. अशा पद्धतीने याची डिझाईन केली जाईल. प्रवेश नियंत्रण. हा रस्ता पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल्ड असेल, म्हणजे ठराविक इंटरचेंजवरूनच यावर प्रवेश करता येणार आहे. पूल आणि बोगदे. सह्याद्रीच्या रांगा ओलांडण्यासाठी विशेषतः माळशेज घाटाजवळ अत्याधुनिक बोगदे आणि उंच पूल बांधले जाणार आहेत. यासोबतच जर विचार केला, या प्रवासाच्या दरम्यान प्रवास सुलभ व्हावा यासाठी काही गोष्टीसुद्धा तिथं असतील. ठराविक अंतरावर पेट्रोल पंप असेल, चार्जिंग स्टेशन्स असतील, हॉटेल आणि ट्रामा केअर सेंटर्ससुद्धा तिथे असतील. शिवाय इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टम, CCTV आणि सेन्सरद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवले जाईल. मंडळी, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आणखी पुढं काय होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम भूसंपादनाची प्रक्रिया होईल. ग्रीनफील्ड मार्ग असल्याने हा रस्ता पूर्णपणे नवीन जमिनीतून जाईल. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. थेट खरेदी. सरकार शेतकऱ्याकडून संमतीने जमीन खरेदी करण्यावर भर देत आहे, ज्यामध्ये बाजारभावापेक्षा जास्त मोबदला दिला जाईल. भूसंपादन कायदा. जिथे संमती मिळत नाही तिथे भूसंपादन कायद्याअंतर्गत
प्रक्रिया राबवली जाऊ शकते. प्रकल्पाची सद्यस्थिती. हा प्रकल्प सध्या नियोजन आणि DPRच्या टप्प्यावर आहे. एकंदरीत मार्गाचे सर्वेक्षण निश्चित करण्यासाठी ड्रोन सर्वे आणि तांत्रिक पाहणी पूर्ण करण्यात येत आहे. पर्यावरणाची मान्यता घेत असताना सुद्धा हा मार्ग काही वनक्षेत्रातून किंवा डोंगराळ भागातून जात असल्याने पर्यावरण विभागाच्या मान्यतेची प्रक्रिया असणार आहे. काही आव्हानंसुद्धा याच्यामध्ये असतील, जसं माळशेज घाट. कल्याण ते अहमदनगर दरम्यान सह्याद्रीच्या कड्यातून मार्ग काढणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान आहे.